तुमचं प्रणय विखारे ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आज आम्ही चाललोय मुंबईला, म्हणजे अंधेरीला चाललोय। तर अंधेरीला काही कामासाठी चाललोय आणि मग काही थोडे तिथे पाम बीच वगैरे मरीन ड्राईव्ह पण करून येणार आहे आम्ही। तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आमची 2-3 कामंसुद्धा आहेत, ते कामं करायला चाललोय। आज जरा विश्रांती घेते, स्वतःच्या पर्सनल टायमांसाठी कामासाठी टाइम काढलाय। तर बघूया हा ब्लॉग कसा होता, लास्टपर्यंत बघा। आता आम्ही घरातून निघालोय, भावेश आलाय माझ्यासोबत, माझा जिवलग मित्र। बरेच दिवसांनी आला, आमचं भेटणं पण जास्त होत नाही कारण का तो पण कामामध्ये असतो, मी पण कामामध्ये असतो। आणि जसा पहिल्यासारखा आम्ही वेळ द्यायचो तर तसा वेळ देता येत नाही, पण आम्ही नक्कीच ट्राय करू एकमेकांना वेळ द्यायचा। तर आणि ह्याच्या पुढचे सुद्धा ब्लॉग माझे येणार आहेत मित्रांसोबत। आम्ही पुढे जाऊ, नॉर्मली छोटे छोटे आम्ही खूप काय मस्ती करायचो पहिले, पण ते मी शूट केलं नाही, पण आता नक्कीच शूट करीन काय ना काहीतरी। आणि डेली ब्लॉग बनवायचा मी प्रयत्न करणार आहे, पण जसा टाइम भेटत जाईल, टाइम मॅनेजमेंट माझ्याकडनं होत नाही, पण तो नक्कीच झाला की नवीन नवीन ब्लॉग नक्कीच येतील। तर आता इथे आम्ही निघालोय, निघाल्यानंतर इथे शील फाट्याला खूप सारी ट्रॅफिक लागलेली आहे। दर दिवशीप्रमाणे सुद्धा इथे ट्रॅफिक बघायला भेटते। ट्रॅफिकचं आपण काय करू शकत नाही। तर आता दाखवत आहेत 2:33चा टायमिंग दाखवत आहेत। सो बघूया आता इथे किती ट्रॅफिक वगैरे पण डिपेंड हे आहे। आता आम्ही जोगेश्वरी विक्रोली रोडवरती आलो आहे आणि इथे सिग्नलवरती थांबलो। तर मित्रांनो, तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा, आणि मी कुठल्या टॉपिकवरती ब्लॉग बनवलं पाहिजे हे पण सुद्धा सांगा। आणि काय नवीन दाखवायचा मी प्रयत्न करतोय, पण तसा टाईम नाही भेटत, तुम्हाला माहितीच आहे। तर नवीन ब्लॉग येतच राहतील सध्या तरी। तर मित्रांनो, एक तुमच्यासोबत गोष्ट शेअर करतो। आता सध्या चालू आहे बिग बॉस। तर बिग बॉस तुम्ही पण बघत असाल, आय नो, पण त्या बिग बॉस मध्ये खूप काय राडे चालू आहेत। आता मी तरी बघतोय तोपर्यंत राडेच चालू आहेत। ती निक्की, जान्हवी म्हणा, बरेचसे असे लोक खूप राडे करतात, पण त्यांना माहित नाही की हे बिग बॉस एक्झॅक्टली आपला जो शो आहे तो आपण कसा वागतो, कसं तिथे राहतो त्याच्यावरती आपण वोटिंग करतो, राईट। पण तिथे चालू आहे की फक्त टास्क चालू आहे। तर आपला जो भाऊ, म्हणजे मी तरी त्याला बघत आलोय, तो सूरज चव्हाण, त्या भावाला सपोर्ट करा आणि त्याला भरभरून नॉमिनेशनच्या ह्याच्यावरती येतो, तर त्याला नॉमिनेट करून तुम्ही वाजवू शकता, वोट करून वाचवू शकता। तर तुम्ही त्याला वोट करा, कारण का तो त्याचा जो गेम प्ले आहे त्याला सगळं त्यांनी शेअर केले, त्याचे लाईफ, त्याचे जे पण प्रॉब्लेम्स होते त्यांनी ते शेअर केलेत। सो मला असं वाटतंय की त्याला आपण वोट करून सेफ केला पाहिजे। तर तुम्ही सुद्धा वोट करा। तुला काय वाटतंय भाई बिग बॉस मध्ये? तुझा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे? सूरज चव्हाणला मित्रांनो खूप सपोर्ट आहे आणि असलाच पाहिजे, कारण का तो एक चांगल्या कुठून, म्हणजे त्याचे आपण जे व्हिडिओ बघत आलो तो सगळ्यांना हसवत असतो। तर मला असं वाटतं की तुम्ही त्याला वोट करावं। त्यानंतर बघू पुढचं, मी तुम्हाला अपडेट देईनच। आता बिग बॉसची जरा चर्चेत असल्यामुळे मी पण माझं पण मत मांडलं। तुम्ही सुद्धा तुमच्या कमेंटमध्ये सांगून मत मांडू शकता की तुम्ही कोणाला वोट करणार आहेत आणि का वोट करणार आहेत। मुंबईला आल्यावरती मित्रांनो 5-5 मिनिटाला सिग्नल लागतात। या आमच्या डोंबिवलीमध्ये तरी असे पटापट सिग्नल नाहीत। आणि हे मेट्रो, त्यामुळे काम चालू असल्यामुळे बरेचसे बघा ट्रॅफिक वगैरे होते, सिग्नल लागलाय। फायनली आता आम्ही पोचलोय अंधेरीमध्ये। आता अंधेरीमध्ये लागले ट्रॅफिक, त्या ट्रॅफिकमध्ये वेट करून आमचं एक काम आहे, ते काम झाल्यावरती परत तुमच्यासोबत भेटतो। चला काम करून घेतो। A few moments later. तर आम्ही नेहमीप्रमाणे मित्रांनो परत रस्ता चुकलेलो आहे आणि आम्हाला आता परत जायचंय 2 किलोमीटर असं वळसा मारून परत यायचंय। बघा हा रस्ता चुकलोय आणि अंधेरीमध्ये टर्न मारायला भेटत नाही। आम्ही जायचं होतं आम्हाला लेफ्टला, पण आम्ही चुकून फ्लायओव्हर चढलो तर आता चढलोच। आता काय, आता बघतोय बॅरिकेड्स लावले सगळे बघा, टर्न मारायला पण जागा नाही। So sad. Let's see.
बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि आम्हाला टर्न मारायचा होता पुढून आणि खूप ट्रॅफिक आहे आणि आम्हाला तिथे पोचायचं होतं 10 मिनिटामध्ये आणि इथे गर्दी झालेली आहे. सो गाडीचं तर आम्हाला इथं पकडलं आहे पोलिसांनी. तर ते बोलत आहेत की लेनचा आपण वापर करतोय. आता आम्हाला इथं पकडलं आहे. आता ही गाडी पण सगळ्या तिकडनंच चालल्यात. ही पण गाडी चालली बाबा बघा. या पण गाड्या चालल्या आहेत. त्या गाड्यांसाठी आम्हाला पकडलेलं गेलं आहे मित्रांनो. सो लेट्स सी. ही पण गाडी आमच्या गाड्या पण गेल्या आता जस्ट. त्यांनी आमचा गाडीचा फोटो वगैरे काढलेला आहे. बोलला माहिती असतं तिकडे आता मॅपवर आम्हाला राईड दाखवतो. आम्हाला वाटलं पुढचं आहे की हा आहे असं बोललं. काहीतरी घ्या. सो गाईज तर मित्रांनो आम्हाला पकडलेलं तिकडे. तर का पकडलेलं आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही दोघांनी सीट बेल्ट वगैरे पण प्रॉपर लावलेले पण तरी पण त्यांनी आमच्या गाडीवरती फाईन मारली. का मारली ते बोलतात की तुम्ही लेनवरून नाही गेलात. तर अशा बऱ्याचशा शेकडो गाड्या जात होत्या तिकडनं समोर आणि आम्ही त्यांना दाखवलं पण त्या सरांना ट्रॅफिकवाल्या सरांना की समोरून गाडी जाते. हे बघा ही पण BMW होती. ती पण आमच्या पुढूनच गेली. त्यानंतर एक दुसरी पण एक गाडी होती ती पण आमच्या पुढून गेली. तर ते बोलत होते की आम्ही एका टायमाला किती गाड्या पकडू आता तुम्ही थांबल्यात. मग आम्ही बोलू की तुम्ही तुमचं वाढवलं पाहिजे सगळं म्हणजे असं. तर ते बोलतात नाही आता किती भरताय फाईन. 500 रुपये पहिली फाईन लागेल आणि आमच्या गाडीवरती काहीच फाईन नाही. आता पहिली फाईन त्या लोकांनी मारली. आता बघू आता त्याचं काय. आता मारले की समजेल थोड्या वेळेला लगेच 10-15 मिनिटांनी येईल ती आपल्या फाईनमध्ये. तर आपण बघूया. पण हे चुकीचं आहे की नाही. चुकीचं आहे 100% चुकीचं आहे. पण मारायलाच नव्हती पाहिजे ना. आपण थोडी चुकी केलेली. राईट लेन एक लेन फक्त राईट साठी जाण्यासाठी जर तुम्ही ठेवताय तर त्याचा पहिलेच तुम्ही क्रॉस बोर्ड लावला पाहिजे. हा आणि डायव्हर्शन पण लावायला पाहिजे. पहिलेच लावले पाहिजेत की राईट लेन फक्त राईट लेनला जाण्यासाठी सरळ जाण्यासाठी नाही. पण अडवायचं काहीच कारण नव्हतं बाबा. मी तर ते सांगतोय कारण का तिथे त्यांनी डायव्हर्जन लावायला पाहिजे किंवा रस्ता तो बंद करायला पाहिजे. सरळ जावा या वेळेने. आणि तिकडे सिग्नल पण मित्रांनो एक राईट साईडला सिग्नल जातो आणि एक लेफ्ट साईडला. पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सिग्नल देऊन जाते तर राईट साईडला जावा आणि सरळ जाते तर जरा थांब त्या साईडला जावा. पण मित्रांनो आता अंधेरी साईडच्या स्टेशनला एवढी ट्रॅफिक असते तर माणूस जाणार कुठून. हा एक प्रॉब्लेम झालेला क्रिएट. पण ठीक आहे आम्ही त्यांना बोललो आम्ही काय पैसे वगैरे देणार नाही. तुम्ही गाडीवरती काय फाईन मारायची मारा. आणि फोटो जेव्हा आम्ही फाईन भरायला जाऊ तेव्हा आम्ही कोर्टामध्ये जाऊ व्यवस्थित सांगू की आमची फाईन कशी मारली कुठे मारली. तुम्ही फोटो दाखवा कारण का फोटो लावतो तिकडे एक या लेन तुम्ही क्रॉस केले कारण का त्याच्याकडे फोटोच नाही. कॅमेरा चेक केला तर त्यांनी आमचा सगळ्यांचा चेक होईल. दॅट इज अ पॉइंट. अशा ठिकाणी काय तुम्ही गाडी कुठल्या लेन मध्ये टाकाल. आता हे अंधेरी साईडच्या ठिकाण आहे. सरळ जायचं असेल तर लेफ्टला ठेवा मित्रांनो तुम्ही येत असेल तर. हा आणि राईटला जायचं असेल तर राईट लेनला ठेवा. मग राईट नंबर छोटे नका ठेवू गाडीचे मोठे ठेवा ते पण नाही तर त्याचा पण फाईन आहे. त्या पहिला आमची गाडी चेक करत होती. दुसरं काय मारायला भेटतंय का. गाडीचे पडदे पण मित्रांनो काढून घरी येत जा. खूप प्रॉब्लेम आहे यार. म्हणजे आपण गाड्या घ्यायच्याच नाही लोकांचं असं म्हणणं आहे. फक्त पोलिसांच्या गाड्यांमध्ये सगळं ब्लॅक फिल्म वगैरे चालते. आमच्या गाड्यांमध्ये नाही चालत. पण बोलले आम्ही त्यांना बोललो काय घेता का साहेब. ते बोलले नाही फक्त फायनान्स घेतो आम्ही. म्हणजे त्यांना माहिती आहे की आता ब्लॉगर मी शूट करत होतो पण एवढं शूट नाही केल्यानंतर मग तो परत काहीतरी बोलायचा की व्हिडिओ शूटिंग वगैरे काय करतो. तर मी बोललो परत ते दुसरी फाईन मारेल हे फाईन मारेल म्हणून मी जास्त पटकन शूट नाही केलं. पण ते फोटो काढताना दाखवलं. डेफिनेटली वी विल शो दॅम इन दॅट. आता आम्ही आलेलो आहे मित्रांनो पवईला. पवई लेक. पवई लेक मध्ये पण खूप ट्रॅफिक आहे. आम्ही थांबत नाही आता आम्ही जाऊन आलो पवई लेकला. मित्रांनो आता आम्ही जस्ट चेक केलं तर त्या सरांनी फाईन नव्हती मारली कारण का आमची काही चुकीच नव्हती. मग त्यांना पण असं वाटलं असेल की का चूक फाईन मारायची. त्यांनी फाईन नाही मारली. तर बघूया अजून रात्रीपर्यंत समजेल आपल्याला. अजून आतापर्यंत तरी अपडेट नाही झालं. अपडेट झाला पाहिजे 10-15 मिनिटात होता अपडेट पण झालं नाही सध्या. तर त्यांनी फाईन नसेल मारली आय थिंक सो कारण का आमची काही चुकीच नव्हती. त्यांना असं काही त्यांची वेगळी अंडरस्टँडिंग झाली असेल पण ठीक आहे त्यांनी मारली नाही. इट्स वेल अँड गुड. आता आम्ही चाललोय विखरोलीला. पवई लेकला होतो आता चाललोय जरा पुढे. एक आमचा मित्र येतोय तुम्हाला दाखवीन नंतर. बॅक टू द व्हिडिओ. मित्रांनो आमचा मित्र आलाय अभि. तर आम्ही ऑफिस सोडून डायरेक्ट पिकअप केलेला आहे.
बिचाऱ्याला फुल हे करायला लागलं, चालत यायला लागलं यार. या आमचा ड्रायव्हर ना, ड्रायव्हरला फ्लायओव्हर कुठला वाटला माहिती आहे का मित्रांनो? हा बघा तो मेट्रोचा आहे, मेट्रोचा त्याला वाटलं तो फ्लायओव्हर आहे. मग आम्ही या फ्लायओव्हरवरून टाकायच्या ऐवजी वरून आलो. असा आमचा ड्रायव्हर. अरे मी तुम्हाला सांगत होतो. अभि काय बोलशील, काय करून आला तू? किती ड्युट्या केल्या? नाईट फर्स्ट केलेली आहे सध्या. त्याला झोपायचं मला, मी आरामात झोपून जाईन गाडीत, पण त्याला आम्ही किती 2.5 किलोमीटर चालवलंय. त्याला 2.5 किलोमीटर चाललं ना. बंद कर चला आता. काय आणलंय खायला आम्हाला? चला काहीतरी आणलंय भावानी. मित्रांनो भावानी आमच्या हॅलो आणलंय आम्हाला. ताण लागलेली जाम. काय नाही मित्रांनो, हेच आहे. आम्ही काय जसं फालतू ड्रिंक्स वगैरे नाही करत. वी अवॉइड. आम्हाला नाही आवडत. चुकीच नव्हती अभि काय. अरे आम्ही या लेन मध्ये होतो. तो बोलतो या लेन मध्ये फक्त सरळ जाणाऱ्या गाड्या नाही राहत, या लेन मध्ये फक्त राईटला जाणाऱ्या गाड्या पाहिजे. सरळ जाणाऱ्या गाड्या त्या लेन मध्ये पाहिजे. आम्हाला थोडी माहिती. नंतर बोलतो तुम्हाला माहिती आहे बाळांनो आम्ही कशाला फाईन मारली, कशाला थांबवलं तुम्हाला मी? आम्ही बोललो आम्हाला नाही माहिती, आमचं सगळं क्लिअर आहे. लायसन्स दाखवलं, सगळं दाखवलं. तो काय बोलतच नव्हता. आणि आजूबाजूला गाड्या जात होतात. मग भावेश बोलला की बाजूच्या पण गाड्या जात आहेत, हे बघा यांना अडवा. तो बोलतो मी एका टायमाला किती गाड्या अडव, तुमची चुकी आहे. मग नाही बोलतो. मग तो बोलतो किती पैसे देत आहे म्हणजे काय. मग आमचं तसं बोलणं झालं. मग आम्ही बोललो नाही पैसे देत. तो बोलतो मग गाडीवर मारतो. भावेश बोला मारा, पण त्याने मारली नाही. कारण का मारेलच कसं, लेनचा काय फोटोच नाही त्याच्याकडे काय. मग सोडून दिलं. मग आम्ही आलो. तर मित्रांनो आता आम्ही आलोय ठाणे मुलुंडला. आता जवळ काय अभि आपल्याला इथे? आता इकडे एक मॉल आहे. खायला काहीतरी ठाण्याला गेलो असतो. लेट्स सी. आम्हाला लागली आता पक्की भूक. आता आम्ही काहीतरी बघतो काय रस्त्यात भेटतंय तर ते खाऊ आणि मग घरी जाऊ. आमचं काम तर झालंय तसं मित्रांनो. आता आम्ही आलोय मोठ्या गावच्या फाटकामध्ये आणि ट्रॅफिक बघा केवढी लागली तुम्हाला दाखवतो. मोठ्या गावच्या ब्रिजवरती ट्रॅफिक बघा केवढी. ही रोज सॅटर्डे संडेला असते, कारण का जोपर्यंत हा ब्रिज होत नाही तोपर्यंत अशीच ट्रॅफिक चालणार आहे. आणि आता तिकडनं ट्रेन आली फाटकात. तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहे अभि. आम्ही 12वीला एकत्र क्लासमध्ये होतो. तुम्ही पहिल्यांदा याला बघितलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये. तर तो सध्या तरी त्याच्या लाईफमध्ये एंगेज आहे, काहीतरी अचिव्हमेंट करतोय. गोल त्याचे आहेत काहीतरी मोटिवेशनल. खूप तो व्हिडिओ बघतो आणि तसा तो करतो सुद्धा. सो भेटेलच लवकरात लवकर. आमची अजून एक ट्रिप होणार आहे, तेव्हा तुम्हाला बघायला भेटेलच तो. चांगल्या त्याचं कॉमेडी लेवल, त्याचं बोलणं एकदम. सो गाईज आता आम्ही आलो आहे द्वारकाला. हॉटेलमध्ये आलो आहे काहीतरी खायला, खूप नाश्ताला भूक लागली. तर मित्रांनो आता बाहेर आलेलो. तर माझे एरियातले लहान मुलं मला भेटले आहेत. ते दादा मला राऊंड मार फिरून आणले आहेत ना. हा दहीहंडीचा टॉपर आहे आमचा. हा मिडल बॅलेन्स. मग काय करतो हा ना उभा टॉपरच आहे ना. मग हा जयशी महाकालचा टॉपर आहे. तुला काय वाटतंय, कसं वाटतंय रे? माझी खेळणार नाही पुढे. आता आपण जाऊया परत संध्याकाळी थोड्या वेळाने बाहेर येऊया काय. आता आम्ही ही गाडी घेऊन गेलेलो मगाशी, तुम्हाला दिसेल आता. हे बघा ही गाडी घेऊन गेलेलो. ही गाडी लावलेली आता आम्ही. बट हा बोलला की दादा मला तुझ्या गाडीत फिरायचं. मग आम्ही ही गाडी काढली. आता आम्ही गाडी लावतोय. नंतर आठवलं मला ब्लॉग बनवायला मित्रांनो. नंतर मला आठवलं की ब्लॉग बनवायचा आहे. पण ठीक आहे, लहान मुलं खुश तर मी खुश. चला सबस्क्राईब करा व्हिडिओला. काय सबस्क्राईब व्हिडिओ सांगते ना, बघता की नाही तुम्ही आमची व्हिडिओ? चॅनल सबस्क्राईब टू चॅनल. लाईक शेअर कमेंट. हा धन्यवाद. लाईक शेअर कमेंट. हे थांबा असं नका उघडू पागल लोक. बंद कर गाडी येते होती कडनं. मित्रांनो आता आम्ही चाललो घरी. दहीहंडीला बेटा दहीहंडीला सांग. सगळ्यांनी या दहीहंडीच्या प्रॅक्टिसला. चला लवकर नेक्स्ट ब्लॉग मध्ये. दादा
तर मित्रांनो मजा आली या लहान मुलांना घेऊन गेलेलो जरा फिरायला. आता मी इथे जरा जातो घरी मस्त एक फ्रेश बीश होतो आणि तुम्हाला भेटतो परत 10 वाजता ब्लॉग मध्ये दुसऱ्या. तर मला सांगा दहीहंडीचे ब्लॉग बनवू का नको, कारण का दहीहंडीला फुल आमची धमाल असते पण ते वेगळे ब्लॉग बनवायला लागतील. दहीहंडीचे पहिला दिवस प्रॅक्टिस, आजपासून आमची प्रॅक्टिस सुरू म्हणजे झालेली प्रॅक्टिस कधीपासून पण मी आजपासून जाणार आहे कारण का माझं आज काम संपलेलं आहे त्याच्यामुळे. तर चला मी गाडी लावतो मस्तपैकी आणि जातो घरी, पहिला फ्रेश होतो. आता आमची थोड्या वेळात दहीहंडीची प्रॅक्टिस चालू होणार आहे. मी अजून काही घरी गेलोच नाही, हेच थांबलेलो. तर माझे मित्र सगळे रेडी होऊन आले. हे बघा हे आमच्या दहीहंडीचा मागच्या वर्षीचं टी शर्ट होतं, मागच्या वर्षीचा, तरी पण यांनी जपून ठेवलं. अजून त्याकडे टी शर्ट आहे, प्रत्येक वर्षीचं जपून ठेवलं, गावाला नाही पाठवलं. तर मित्रांनो मी जातो, फ्रेश होतो आणि कपडे बदलून येतो. तर बघू, तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला दहीहंडीचे ब्लॉग बनवू का. ह्याचे टी शर्ट कुठे विचारा, टी शर्ट गावाला गेलेत. हा दुसऱ्या मंडळातला ब्रँडिंग चांबाटी बाबा मंडळात, हा पहिला आमच्या मंडळात होता. कट्टर येतो, कट्टर नाही येणारच नाही बोलतो, कट्टर येतो. त्यात मी काय बोलू शकत नाही मित्रांनो ब्लॉग मध्ये. थोडाफोडी आपण करत नाही. हा आपल्याला त्यातलं काही आवडत नाही, राजकारण मी करत नाही. त्या बिग बॉस सारखं कोण तो छोटा पुढारी सारखं मी काही करत नाही. काही करत नाही बोलून खूप काही करतो. नाही बोल ना, बोल ना. तसं नाही. तर मी जातो मित्रांनो, कपडे बदलून येतो, दहीहंडीची प्रॅक्टिस आपण सुरू करूया. तुम्ही पण सर्वांनी ज्यांना यायचं असेल, मला भरपूर जणांनी कमेंट केलेली की दादा मला तुमच्या मंडळात यायचं आहे, तर नक्की लगेच या. आता 10-10:30 वाजेपर्यंत लगेच टी शर्ट घेऊन जाऊ आणि लगेच प्रॅक्टिसला या. चला. हो फायनली मित्रांनो मी आलोय घरी आणि जेवण वगैरे झालं. तसंच नंतर मग खूप ट्रॅफिक वगैरे लागली, तर मी काही शूट केलं नाही जास्त. तर आता मी करतोय एडिटिंग. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि काय समजा ब्लॉगमध्ये काय चुकीचं बोललो असेल तर थोडं समजून घ्या, नवीन आहे तर एवढं काय सुचत नाही बोलायला. सो ठीक आहे, आय नो तुम्ही ॲडजस्ट कराल. एकदा थोडं पुढे सवय झाली की होईलच बोलायला. बट इट्स ओके, नाव वी आर ग्रोईंग. तो डेली ब्लॉग आले ना तर मला पण थोडी हॅबिट होईल. सो नंतर मग व्यवस्थित ब्लॉग येत राहतील. तर चला बाय.